रामकृष्ण हरी मंडळी, आपण चालत आहोत यंदा पंढरीची वारी। आता पश्चिम द्वारावरती जर आपण पाहिलं तर फुलांची आरास तर आहेच, पण सगळी वारकरी मंडळी दर्शन घेतल्याच्या नंतर या दारातनं बाहेर पडते आणि एक मोकळा श्वास, म्हणजे कोणी 30 तास 32 तास 40 तास यावर्षी रांगेत लागलेले वारकऱ्यांचे अनुभव होते। रेकॉर्ड ब्रेक म्हणजे इतिहासामध्ये कधीच इतकी मोठी, इथून मागच्या इतिहासात जर आपण चाळला तर इतकी गर्दी कधीही आपल्याला या वारीमध्ये बघायला मिळालेली नाही। अद्भुत अशी वारी यावर्षी संपन्न होते आहे। आपण जाणून घेणार आहोत पश्चिम द्वारावरती ही सगळी जे काही मंडळी आहे एकंदरीत चोखपणाने यावर्षी त्यांनी कार्य केलेलं आहे। दरवर्षी काही ना काही घडत असतं, का घडतं माहिती नाही, पांडुरंगाची काय कृपा असते, इच्छा असते, आपल्याला सांगता येणार नाही, कारण मज पामराशी काय थोरपणं, आपण इतके छोटे आहोत की त्याविषयी कल्पना करता येत नाही। पण हे वर्ष इतकं सुखरूप, म्हणजे आपण जर पाहिलं तर इतकं सुखरूप आणि इतकी शांततेची वारी आणि शिस्तबद्धता यावर्षी जितकी बघायला मिळाली त्याचं काय कारण आहे? रामकृष्ण हरी माऊली, मी जिल्हा रायगड पेणमध्ये कार्यरत आहे आणि मला इथं वारी बंदोबस्तासाठी आलेलो आहे। मी दिनांक 20 तारखेपासून वारी बंदोबस्त करतो आहे। येथील माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी IPS यांनी केलेले उत्तम नियोजन आणि आम्हा अधिकारी अंमलदार यांच्यासाठी केलेली निवासाची व्यवस्था, सर्व व्यवस्था उत्तम व्यवस्थापन केले आणि त्यांनी प्रत्येक मिनटाला आम्हाला अपडेट करून काय करायचं, कुठे करायचं, कसा बंदोबस्त करायचा, कशी नियंत्रण करायचं, सर्व आम्हाला वेळोवेळी सूचना दिल्या। त्या सर्व या सूचना दिल्यामुळे हे सर्व जे बंदोबस्ताचं नियोजन, हे याचं सर्व श्रेय आमचे सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, तसेच त्यांच्यासोबत असलेले माननीय वरिष्ठ IPS अधिकारी, DYSP, पोलीस निरीक्षक, तसेच API दर्जाचे अधिकारी, माझ्यासारखे PSI दर्जाचे अधिकारी आणि अंमलदार आणि गृह सैनिक यांचं हे सर्व श्रेय आहे। आपण जर पाहिलं तर विठ्ठल कुठे आहे ही एक धारणा असते सगळ्यांची, की विठ्ठल कुठं भेटेल, कुठं दर्शन होईल, पण जर शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, म्हणजे जेव्हा शुद्ध भाव होतो, शुद्ध अंतकरण होतं आणि आपण काही ना काही सेवा करत राहतो, त्याच पावलाला आपल्याला विठ्ठल भेटत राहतो। खाकी वर्दीतली सर्व विठ्ठल मंडळी आज आपल्याला या पश्चिम द्वारावरती बघायला मिळते। नक्की खाकी वर्दी म्हटलं की धावपळ, केसेस, मारामाऱ्या ही एकच धारणा सगळ्यांची असते, पण त्यापेक्षा आज वेगळा अनुभव आणि तोही विठ्ठलाच्या गाभाऱ्यामधला, काय आज आनंद व्यक्त कराल? माझ्या नोकरीच्या काळामधल्या 33 वर्षाच्या काळामध्ये कालावधी जेवढे अजून भरपूर काही बंदोबस्त केले, परंतु इथे जो मला आनंद मिळाला तो कुठे आनंद मिळाला नाही मला। इथं प्रत्येक वारकरीचं दर्शन, प्रत्येक वारकरी समोर जाताना त्यांचा गजर, गजर आणि इथलं जे वातावरण आणि इथलं जे वेगळं आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचे थकवा आला नाही।